Okay, so we'll start with our lecture now. Okay, so in last lecture we were studying immobilization techniques. Okay, in that we were studying a technique called entrapment. ठीक आहे. आता एन्ट्रॅपमेंटची जी काही एक जनरल प्रोसिजर आहे, जनरलाइज्ड प्रोसिजर जी आपण एन्ट्रॅपमेंट साठी वापरतो ती आपण मागे डिस्कस केली. ओके, सो विल जस्ट रिवाइज दॅट प्रोसिजर इन शॉर्ट. So here, for entrapment, we can use here different types of matrices. The matrices are, for example, polyacrylamide gels, cellulose triacetate, agar, gelatin, carrageenan, and alginate. Okay, so these are certain kind of matrices which can be used for entrapment. In this procedure, those enzymes are physically entrapped inside that matrix. जो पण मॅट्रिक्स आपण इथे यूज करत आहोत तर त्या मॅट्रिक्सच्या आतमध्ये छोटे छोटे वॅकंट स्पेसेस क्रिएट होतात. त्या वॅकंट स्पेसेस मध्ये एन्झाईम्स काय करतात, स्वतःला जाऊन एनक्लोज करून घेतात अँड ट्रॅप करून घेतात. Okay, so here according to this diagram you can see here this is the overall large piece of a matrix. In that there are small vacant places, and in that vacant places enzyme molecules has been entrapped. ओके, सो आता ह्या ठिकाणी हे जे मॅट्रिक्स आहे, ह्या मॅट्रिक्स मध्ये हे वॅकंट स्पेसेस क्रिएट कसे होतात किंवा मग ह्याच्यामध्ये एन्झाईमला एन्ट्रॅप कसं केलं जातं तर त्याची प्रोसिजर आपण मागे पाहिली. इथे काय केलं जातं, जो पण मटेरियल आपण इथे यूज करणार आहोत, जे पण मॅट्रिक्स आपण इथे यूज करणार आहोत त्याचं एक पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन प्रिपेअर केलं जातं. ओके, इन केस ऑफ अगार और जिलेटिन ह्याचं एक पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशनचं सोल्युशन प्रिपेअर केलं जाईल. ते सोल्युशन प्रिपेअर केल्यानंतर त्याला एका पर्टिक्युलर टेम्परेचर पर्यंत हीट केलं जाईल. बिकॉज ऑफ दॅट हीटिंग प्रोसिजर द मॉलिक्युल्स ऑफ दीज मॅट्रायसेस विल फॉर्म सर्टन लिंकेजेस. ठीक आहे, ते लिंकेजेस फॉर्म केल्यानंतर ते पूर्ण मटेरियल जे आहे ते तुम्हाला नंतर सोल्युबलाइज झालेलं दिसेल, एक कॉन्फ्लुएंट लिक्विड तुम्हाला तिथे दिसेल. ठीक आहे, नाव व्हाईल cooling that molecule or while cooling that solution you will see that molecules are getting interlinked with each other and a solid mass will be formed there. ओके, ज्या वेळेला अगारचं आपण हिटिंग केल्यानंतर त्याला थंड करायला ठेवतो तर त्यावेळेला तुम्हाला लक्षात येतं की हे जे अगार आपण ऍड केलेलं सोल्युशन आहे ते ज्या वेळेला थंड होतं तर ते कसं होतंय, ते सॉलिडिफाय होतंय. ओके, सो हेच सॉलिडिफाय होत असताना जेव्हा ते सॉलिडिफिकेशनला तिथे स्टार्ट होईल त्यावेळेला आपण काय करतो, त्याच्यामध्ये प्युअर एन्झाईमचं मिक्सचर ऍड करून देतो. ठीक आहे, सो बिकॉज ऑफ दॅट ते सॉलिडिफाय होत असताना त्याच्या मध्ये मध्ये जिथे जिथे वॅकंट स्पेस असणार तिथे तिथे एन्झाईम्स काय करतील, स्वतःला ते एन्ट्रॅप करून घेतील. ठीक आहे, मग आता ही झाली एक जनरलाइज्ड एन्ट्रॅपमेंट प्रोसिजर. ठीक आहे, मग आता एन्ट्रॅपमेंट करत असताना त्याच्याशी रिलेटेड काय काय कन्सेप्ट आहेत तर ते आपल्याला इथे थोडेसे लक्षात घ्यावे लागतील. बिकॉज ऑफ दिस कन्सेप्ट आपण कोणत्या एन्झाईम तिथे, येस, so because of this concepts we will come to know what kind of enzyme can be used here for entrapment and what kind of material can be used here for that entrapment procedure. Okay, so first of all जे पण मॅट्रायसेस आपण इथे पाहिले त्यांचं फॉर्म आणि नेचर कसं आहे तर वेगळं वेगळं आहे. म्हणजे एक आहे आपल्याकडे अगार, त्याच्यानंतर दुसरा आहे कॅराजिनान, त्याच्यानंतर दुसरे आहे जिलेटिन. तर हा जो एक मॅट्रायसिस आहे हे प्रत्येक मॅट्रिक्स सारखं नाहीये. प्रत्येकाला एन्ट्रॅपमेंट प्रोसिजर मध्ये जर का तुम्हाला इन्व्हॉल्व्ह करायचं असेल तर प्रत्येकाची प्रोसिजर थोडीफार वेगळी असणार. काही ठिकाणी काही मॅट्रायसेसला तुम्ही सोल्युशन बनवून हीट करा, ते एन्ट्रॅपमेंटसाठी डिरेक्टली तुम्ही यूज करू शकाल. काही ठिकाणी तुम्हाला एखादं पर्टिक्युलर केमिकल ऍड करावं लागेल फॉर दॅट एन्ट्रॅपमेंट प्रोसिजर. काही ठिकाणी तुम्हाला एखादी वेगळी मेथड यूज करावी लागेल. ओके, दीज मेथड विल डिपेंड अपॉन द फॉर्म अँड नेचर ऑफ दॅट मॅट्रायसिस. ठीक आहे, आफ्टर दॅट the possible the pore size of that matrix can be adjusted so that there will be there we can avoid the loss of that enzyme. ओके, जे पण मॅट्रायसेस आपण इथे वापरणार आहोत ज्या वेळेला आपण त्याला सोल्युशन मध्ये फॉर्म करतो, जेव्हा त्याचा एक होमोजिनस मिक्सचर आपण इथे फॉर्म करतो तर ज्या वेळेला ते हार्ड होणार असतं तर ते हार्ड झाल्यानंतर त्याच्या आतमधला जो पोर साईज असतो तो पोर साईज जो आहे त्याच्या कॉन्सन्ट्रेशन नुसार तिथे डिपेंड करतो. ओके, कॉन्सन्ट्रेशन जर का आपण कमी घेतलं तर अगदी पोर साईज लार्ज त्या ह्याच्यामध्ये क्रिएट होतात. जर का कॉन्सन्ट्रेशन आपण जास्त घेतलं तर पोर साईज तिथे छोटी होते. फॉर एक्झाम्पल आपण अगारोस जेल तयार करतो. ओके, सगळ्यांना आठवतंय अगारोस जेल प्रिपरेशन फॉर इलेक्ट्रोफोरेसिस. Yes, ma'am.
हा, त्याच्यामध्ये आपण काय करतो, ज्या वेळेला आपल्याला प्रोटीनचं इलेक्ट्रोफोरेसिस करायचं असतं त्यावेळेला आपण अगारोसचं एक पर्टिक्युलर पर्सेंटेज वापरतो. ज्या वेळेला आपल्याला डीएनएचं इलेक्ट्रोफोरेसिस करायचं असतं त्यावेळेला आपण अगारोसचं एक वेगळं पर्सेंटेज वापरतो. ओके, काही ठिकाणी आपण 0.8% जेल वापरतो आणि काही ठिकाणी आपण 1% जेल वापरतो. ओके, तर आता हे 0.8% जेल जे आहे तर त्याच्यामध्ये काय करतो आपण, कॉन्सन्ट्रेशन फार कमी ठेवतो. Because of this less concentration, the pore size of that gel is very large. Okay, ज्या वेळेला आपण पर्सेंटेज जास्त ठेवतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 जर का आपण तिथे पर्सेंटेज ठेवलं तर त्यावेळेला जो अगारोस जेल तिथे प्रिपेअर होतो त्याची पोर साईज काय होऊन जाते, तिथे स्मॉल होऊन जाते. ओके, मग ही जी एक मेथड आहे ज्या ठिकाणी आपण अगारोसचं एक वेगळं वेगळं पर्सेंटेज वापरतो, सेम मेथड आपल्याला काय करावे लागते, एन्ट्रॅपमेंट प्रोसिजर वापरत असताना करावे लागते. मग त्या ठिकाणी आपला मॉलिक्यूल लहान आहे, मोठा आहे, एन्झाईम जर का अगदी छोटासा असेल तर पोर साईज छोटी ठेवली तरी चालते. एन्झाईम मॉलिक्यूल जर का खूप मोठा असेल किंवा सेल जर का एन्ट्रॅप करायची असेल तर त्यावेळेला काय करावं लागेल, आपल्याला पोर साईज तिथे जास्त ठेवावी लागेल. अँड दिस पोर साईज विल डिपेंड अपॉन द टाइप ऑफ दॅट मटेरियल अँड द पर्सेंटेज ऑफ दॅट मटेरियल. Okay, now after that another concept is that there is the possibility of leakage of low molecular weight enzymes. ओके, जे पण काही लो मॉलिक्युलर वेट एन्झाईम्स आहेत, म्हणजे ज्यांची साईज खूप छोटी आहे, लो मॉलिक्युलर त्यांचं वेट आहे, अशा वेळेला पोर साईज आपल्याला तिथे व्यवस्थित ऍडजस्ट करावी लागते. नाहीतर काय होतं, आपला एन्झाईमचा मॉलिक्यूल खूप छोटासा असतो पण पोर साईज खूप जास्त होऊन जाते. मग काय होतं, त्या पोर मध्ये तो एन्झाईम जाऊन एन्ट्रॅप तर होतो, पण बाकीचे पोर्स एकमेकांना कनेक्टेड असल्यामुळे त्या बाकीच्या पोर्स मधनं हा एन्झाईम काय होऊ शकतो, तिथनं लीक आउट होऊ शकतो. ओके, सो टू अवॉइड दिस लिकेज प्रॉब्लेम पोर साईज आपल्याला इथे काय करावे लागते, व्यवस्थित ऍडजस्ट करावे लागते. ठीक आहे, नाउ आफ्टर दॅट there are certain materials which will have large pore size and those materials are the agar and carrageenan. ओके, मग फॉर एक्झाम्पल जर का आपल्याला एखादा हाय मॉलिक्युलर वेट वाला एन्झाईम एन्ट्रॅप करायचा असेल, त्याची साईज जर का मोठी असेल तर त्यावेळेला आपल्याला अगार अँड कॅरेजिनान यापैकी कुठलंही एक मटेरियल इथे वापरता येईल. ठीक आहे, त्याच्यानंतर this entrapment procedure can be used for sensing applications. For example, कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर सिरम मध्ये म्हणा किंवा एखाद्या सोल्युशन मध्ये एखादा सबस्ट्रेट प्रेझेंट आहे की नाही, हे जर का आपल्याला सेन्स करायचं असेल तर त्या ठिकाणी वेगळे बायो सेन्सर्स वापरायच्या ऐवजी आपण काय करू शकतो, असे एन्ट्रॅप केलेले एन्झाईम्स इथे आपण यूज करू शकतो. ओके, आता ह्या ठिकाणी काय प्रॉब्लेम होतो की जे आपण एन्ट्रॅपमेंट इथे करत आहोत तर त्याचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. ते डिसएडव्हान्टेजेस आपण पुढे स्टडी करणारच आहोत. ठीक आहे, बट बिकॉज ऑफ दोज सर्टन ऍडव्हान्टेजेस देअर इज नॉट मच सक्सेस इन दिस इंडस्ट्रियल प्रोसेस. या एन्ट्रॅपमेंट प्रोसिजर वापरून तयार केलेले जे पण एन्झाईम्स असतील, इमोबिलाइज्ड एन्झाईम्स असतील, तर त्यांना आपण लार्ज स्केलच्या इंडस्ट्रीजमध्ये नाही वापरू शकत. ह्यांना आपण कुठे वापरू शकतो, एखादं स्मॉल स्केल प्रॅक्टिस आहे, लॅब स्केल आपलं एखादं प्रोजेक्ट आहे, तर त्यावेळेला आपण एन्ट्रॅपमेंट करून जर एन्झाईम इमोबिलाइज केले असतील तर त्या स्केलला आपण तिथे ते वापरू शकतो. ओके, मग आता एन्ट्रॅपमेंट आपण इथे स्टडी करतोय तर एन्ट्रॅपमेंटचे किती मेथड्स आहेत, कशा कशा कॅटेगरीज मध्ये त्याला आपण डिवाइड करू शकतो ते आपण बघूया. ओके, सो हिअर this entrapment method can be done in 3 different ways. First method is the inclusion in the gels. Here the enzymes will be trapped inside the gels. ओके, जसं की मी तुम्हाला अगारोसच्या बाबतीत सांगितलं, अगारच्या बाबतीत सांगितलं, मग त्याच्यामध्ये जे एन्झाईम्स इथे एन्ट्रॅप केले जाणार तर ते असणार आहे, दॅट विल कम अंडर दिस इन्क्लुजन इन दी जेल्स. ओके, नेक्स्ट मेथड ऑफ एन्ट्रॅपमेंट इज इन्क्लुजन इन दी फायबर्स. ओके, स्मॉल मेम्ब्रेनस फायबर्स तिथे असतात, त्या मेम्ब्रेनस फायबर्स मध्ये आपण काय करू शकतो, एन्झाईमला कम्प्लिटली फिलअप करून ते फायबर्स जे आहे तिथे इमोबिलाइज्ड एन्झाईमचे एक एक्झाम्पल म्हणून तिथे यूज करू शकतो. Okay, third method of immobilization or entrapment procedure is the inclusion in microcapsules. Okay, so here small type of microcapsules will be formed and in that microcapsules or enzyme will be entrapped. ओके, आपण ते टॅबलेट्सचे वगैरे छोटे छोटे टॅबलेट्स पाहतो, काही ठिकाणी कॅप्सूलच्या फॉर्म मध्ये टॅबलेट्स असतात, ते कॅप्सूलच्या आतमध्ये ते पर्टिक्युलर कंटेंट प्रेझेंट असतं. ओके, मग आता इथे पण तसंच एक सेम मायक्रो कॅप्सूल तयार केले जाणार, फक्त साईज कशी असणार आहे, त्यांची साईज एकदम छोटीशी असणार आहे. Okay, so in those microcapsules or enzymes will be trapped and that microcapsule can be used for our enzymatic purpose. Okay, ह्या ज्या काही मेथड्स आहेत त्याला आपण थोडंसं डिटेल मध्ये पाहूया. Okay, so is everyone able to see this another PDF now that I am presenting you?
Yes, ma'am. Okay, so here we Yes, will ma'am. study in detail that entrapment procedure. Okay, so now this entrapment can be done in different ways. Okay, आपण आता स्लाइड वरती जे पाहिलं त्याच्यामध्ये तीनच मेथड एक्सप्लेन केलेले आहेत, पण त्याच्यापेक्षा अजून दोन मेथड्स इथे थोडेसे जास्त आहेत, ते आपण इथे पाहणार आहोत. ओके, मग आता एन्ट्रॅपमेंट जर का करायचं असेल तर एन्ट्रॅपमेंटच्या प्रोसिजर्स काय आहेत? फर्स्ट ऑफ ऑल वी कॅन कॅरी आउट एन्ट्रॅपमेंट बाय carrying out ionotropic gelation method. Okay, so here certain macromolecules will be used. Those will be containing multivalent cations. त्याला फक्त तुम्ही काय करायचंय, वॉटर मध्ये डिसॉल्व्ह करायचंय, and because of that dissolving, here inotropic gelation will be carried out. Okay, मग आता प्रोसिजर कशी असणार आहे? First of all, that particular material or that particular matrix will be added in particular concentration in water. Okay, for example, alginate. ठीक आहे, अल्जिनेटची प्रोसिजर ज्या वेळेला आपण आपलं प्रॅक्टिकल रिझ्यूम करणार तर त्यावेळेला आपण ती मेथड शिकणार आहोत. ठीक आहे, आता इथे ही जी एक पहिली मेथड आहे आयनोट्रोपिक जिलेशनची, ती अल्जिनेट वापरून इथे केली जाते. ठीक आहे, मग आता अल्जिनेट कसं वापरतो आपण एन्ट्रॅपमेंटसाठी? तर फर्स्ट ऑफ ऑल दॅट अल्जिनेट, द पावडर ऑफ दॅट अल्जिनेट इज ऍडेड इन वॉटर इन अ पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन. ओके, ज्या वेळेला आपण त्याला वॉटरमध्ये डिसॉल्व्ह करतो तर त्यावेळेला त्याच्यावरती प्रेझेंट असलेले जे काही मल्टीव्हॅलंट कॅटायन्स आहेत ते ऍक्टिव्ह होऊन जातात. ओके, ते ऍक्टिव्ह झाल्यानंतर ज्या वेळेला आपण ते अल्जिनेटचं सोल्युशन एका दुसऱ्या वॉटरमध्ये ऍड करतो, म्हणजे दुसरं एका कंटेनरमध्ये आपलं अल्जिनेटचं सोल्युशन असेल, दुसऱ्या कंटेनरमध्ये आपण काय करणार आहोत, एक कोल्ड और चिल्ड वॉटर घेणार आहोत. ठीक आहे, सो अल्जिनेटचं सोल्युशन प्रिपेअर करताना जे आपण वॉटर इथे युज करतो तर ते ऍक्च्युली एका पर्टिक्युलर पीएचचं बफर असतं. ठीक आहे, त्या पर्टिक्युलर पीएचच्या बफरमध्ये एक पर्टिक्युलर पीएच ते ऍडजस्ट केल्यामुळे आयनिक कॉन्सन्ट्रेशन तिथे एक पर्टिक्युलर आयनिक कॉन्सन्ट्रेशन तिथे आपण ऍडजस्ट करतो. ओके, त्या पीएच मध्ये त्या आयन कॉन्सन्ट्रेशन मध्ये काय होतं, ह्या अल्जिनेटचे जे काही मल्टीव्हॅलंट कॅटायन्स आहेत ते तिथे ऍक्टिव्ह कंडिशन मध्ये येऊन जातात. त्या पीएचच्या त्या आयन सोबत ते रिॲक्ट करतात आणि ज्या वेळेला त्यातलं एक एक मिक्सचर तुम्ही ड्रॉप वाईज दुसऱ्या कोल्ड किंवा चिल्ड वॉटर मध्ये ऍड करता त्यावेळेला त्याचे छोटे छोटे ड्रॉपलेट्स फॉर्म होतात. ओके, छोटे छोटे त्याचे बॉल्स फॉर्म होतात. ठीक आहे, तर ते बॉल्स कशामुळे फॉर्म होतात? त्याचं तुम्ही फेस चेंज करता, त्याला तुम्ही एका कोल्ड कंडिशन मध्ये घेऊन जाता, त्यावेळेला काय होतात ते तिथे हार्ड कंडिशन मध्ये कन्वर्ट होऊन जातात. ओके, सो अशा पद्धतीने तिथे अनोट्रोपिक जिलेशन कॅरी आउट केलं जातं. सो ओव्हरऑल एक सिम्पल प्रोसिजर आहे. एका पर्टिक्युलर पीएचच्या बफर मध्ये अल्जिनेटचं पावडर ऍड करायची, पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन मध्ये ती ऍड केली जाते. आफ्टर दॅट ते सोल्युशन जे ते फॉर्म होतं त्याच्यासोबत आपलं प्युअर फॉर्म ऑफ एन्झाईम जे आहे, एन्झाईमचं सोल्युशन जे असणार आहे ते त्याच्यासोबत मिक्स केलं जाईल. अँड आफ्टर दॅट मिक्सिंग एक सिरिंज घेतली जाते, सिरिंजमध्ये ते कम्प्लीट सोल्युशन फिलअप केलं जातं आणि त्या सिरिंजने ड्रॉप वाईज कोल्ड किंवा चिल्ड वॉटरमध्ये त्याचा एक एक ड्रॉप काय केला जातो तिथे रिलीज केला जातो. जसं ते मिक्सचर कोल्ड वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं त्याचं हार्ड मिक्सचर फॉर्म होऊन जातं, एक हार्ड छोटे छोटे बॉल्स तिथे क्रिएट होतात आणि तेच बॉल्स जे आहेत तिथे आपलं एन्ट्रॅप्ड एन्झाईम म्हणून तिथे ते काम करतील. ओके, त्या बॉल्सच्या आतमध्ये आपले ते एन्झाईम्स प्रेझेंट असणार आहेत जे की त्या बॉल्सच्या आतमध्ये काय झालेत, इमोबिलाइज झाले. ओके, सो दिस इज द मेथड फॉर आयनोट्रोपिक जिलेशन विच इज युज्ड विथ अ मॅट्रिक्स कॉल्ड एल्जिनेट. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट जी मेथड आहे दॅट इज एन्ट्रॅपमेंट विथ द हेल्प ऑफ चेंज इन टेम्परेचर. ओके, याचं एक्झाम्पल आधी पण आपण स्टडी केलेलं आहे, फॉर एक्झाम्पल अगार. ओके, सो अगारला आपण काय करतो, फॉर एक्झाम्पल आपल्याला त्याचं जर का सॉलिड एखाद्या सॉलिड मासमध्ये त्याला कन्वर्ट करायचं असेल तर आपण 1.5 किंवा 2% मध्ये त्याला ऍड करतो वॉटरमध्ये. ऍड करून झाल्यानंतर त्याचं एक टेम्परेचर चेंज करतो. फॉर एक्झाम्पल वी कॅरी आउट हिअर ऑटोक्लेव्ह प्रोसिजर. ओके, सो we just heat that mixture at the temperature of 121 degrees centigrade for 15 minutes. Okay, because of that ते जे मॉलिक्युल्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असतात ते मॉलिक्युल एकमेकांसोबत इंटरॅक्ट होतात. इंटरॅक्ट झाल्यानंतर ते त्याचं एक कॉम्प्लेक्स पॉलिमर तिथे फॉर्म होतं अँड बिकॉज ऑफ दॅट त्याच्या आतमध्ये जे एक व्हॅकंट स्पेस तिथे फॉर्म होते त्याच्यामध्ये एन्झाईम काय करतात, स्वतःला तिथे बाइंड करून घेतात. ओके, मग ओव्हरऑल प्रोसिजर कशी असणार आहे, एक पर्टिक्युलर कॉन्सन्ट्रेशन मध्ये फॉर एक्झाम्पल आपण घेऊया 2% मध्ये आपण अगार प्रिपेअर करणार. ओके, ह्या नॉर्मल अगार असणार आहे, न्यूट्रिएंट अगार नाही. ओके, सो सिम्पल वॉटर तुमच्याकडे असेल. जर बफर कंडिशन तुम्हाला द्यायची असेल एन्झाईमला तर बफर्ड कंडिशन मध्ये आपण ती 2% अगार ऍड करणार. अगार ऍड करून झाल्यानंतर त्याला तुम्ही हीट करणार.
ओके. सो इथे 121 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत त्याला तुम्ही हीट कराल. हीट करून झाल्यानंतर त्याला थोडंसं नॉर्मल टेम्परेचर पर्यंत येऊ द्याल. फॉर एक्झाम्पल 40 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत तो कूल झालेला असेल, बट स्टील इट विल बी प्रेझेंट इन अ मोल्डन कंडिशन. ओके. सो ह्या टेम्परेचरला आल्यानंतर आपण काय करतो, त्याच्यामध्ये आपलं जे काही एन्झाईमचं मिक्सचर आहे ते त्याच्यामध्ये ऍड करून देतो. ओके. आफ्टर दॅट वी जस्ट कॅरी आउट कम्प्लीट सॉलिडिफिकेशन प्रोसिजर ऑफ दॅट अगार. अगार आपला हा कम्प्लीट सॉलिडिफाय झाल्यानंतर आता तो जो एक हार्ड मास तुम्हाला मिळेल अगारचा, त्याच्या आतमध्ये असणारे तुमचा एन्झाईम जो की आता इमोबिलाइज्ड कंडिशन मध्ये प्रेझेंट असणार आहे. ठीक आहे. दिस सेम मेथड कॅन बी कॅरीड आउट विथ अनदर कंपोनंट दॅट इज kappa carrageenan molecules. ओके. सो अगारोज, कॅरेजिनान ह्या ज्या गोष्टी आहेत किंवा हे जे मॅट्रायसिस आहेत त्यांना पॉलिमराइज करण्यासाठी आपल्याला इथे चेंज इन टेम्परेचर कॅरी आउट करावं लागतं. ओके. सो आता जो तुमच्याकडे एक हार्ड मास अवेलेबल झालेला असेल, त्या हार्ड मासला छोट्या छोट्या पीसेस मध्ये तुम्ही कट करा. एक एक पीस जो आहे तो एक एक इमोबिलाइज्ड एन्झाईमचा तिथे काम करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर द थर्ड मेथड इज बाय कॅरिंग आउट क्रॉस लिंकिंग पॉलिमरायझेशन. ओके. आता इथे काय केलं जातं, क्रॉस लिंकिंग कॅरी आउट केलं जातं. ठीक आहे. इथे लॅटायसेस फॉर्म होतात, जसं की आपण इथे ह्या डायग्राम मध्ये पाहिलं. ठीक आहे. ह्या डायग्राम मध्ये आपण काय पाहिलं की हे छोटे छोटे लॅटिसेस फॉर्म झालेले आहेत. सो इथे काय झालंय, हा एक जो आपण मॉलिक्यूल जे आपण इथे यूज केलंय, तर क्रॉस पॉलिमरायझेशन मुळे एक एक मॉलिक्यूल एकमेकांमध्ये इंटरलिंक झालाय, क्रॉसलिंक झालाय, आणि त्या क्रॉसलिंक मुळे काय झालाय, हा एक मोठा मास इथे क्रिएट झालाय, विच विल बी कन्सिस्टिंग ऑफ दिस बॅक एंड स्पेसेस. ओके. सो ही जी थर्ड मेथड आहे ती थर्ड मेथड अशा लॅटिस फॉर्म करण्याची आहे. ठीक आहे. मग आता या ठिकाणी काय केलं जातं, सो सिंपल तो जो मॅट्रायसिस आहे तो वॉटरमध्ये ऍड केला जातो, त्याच्यामध्ये काही क्रॉस लिंकिंग इंटरॅक्शन्स कॅरी आउट केले जातात. बिकॉज ऑफ दॅट इंटरॅक्शन एक स्मॉल स्पेसेस त्या लॅटिस मध्ये तिथे फॉर्म होतात आणि त्यामध्ये आपला एन्झाईम जाऊन काय होतो, एंट्रॅप होऊन जातो. ठीक आहे. ही झाली तिसरी मेथड. त्याच्यानंतर जी एक चौथी मेथड आहे, फोर्थ मेथड आहे, दॅट इज द लास्ट मेथड विच इज मोर वाइडली यूज्ड, दॅट इज कोपॉलिमरायझेशन. ओके. तुम्ही SDS पेज कॅरी आउट केलंय का मागच्या सेमिस्टरला? Have you carried out SDS page or polyacrylamide gel electrophoresis? Yes, ma'am. ओके. त्याच्यामध्ये तुम्ही जेल जो फॉर्म केला होता त्या जेलमध्ये तुम्ही शिकले असाल की दोन कंपोनंट्स ऍड केले जातात आणि त्या दोन कंपोनंट्सला इंटरलिंक करण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये को पॉलिमरायझेशन होण्यासाठी एक तिसरा मॉलिक्यूल तुम्ही ऍड करता. ओके. फॉर एक्झाम्पल पॉलीअक्रिलमाइड जेल जर का तयार करायचं असेल तर आपण काय करतो, ऍक्रिलमाइड ऍड करतो. त्या ऍक्रिलमाइड सोबत आपण मिथिल ऍक्रिलेट त्याच्यामध्ये ऍड करतो. ओके. आता इथे यांचं नेमकं काम काय आहे, एक ओव्हरऑल जेल जो आहे तो ऍक्रिलमाइडचा असणार आहे. ठीक आहे. बट हे ऍक्रिलमाइड ज्या वेळेला आपण वॉटरमध्ये ऍड करतो, ज्या वेळेला त्याला एक रिॲक्शन त्याची कॅरी आउट केली जाते, तर हे ऍक्रिलमाइड स्वतःच इंटरलिंक्ड होऊ नाही शकत. ओके. त्यांचे सेपरेट सेपरेट मॉलिक्युल्स तर वॉटरमध्ये तसेच राहणार. बट जर आपल्याला इथे ऍक्रिलमाइडचं कन्व्हर्जन पॉलीअक्रिलमाइड मध्ये करायचं असेल, त्यांना जर का आपल्याला पॉलिमराइज करायचं असेल, तर पॉलिमरायझेशन करण्यासाठी आपल्याला एक वेगळा मॉलिक्यूल, एखादा वेगळं केमिकल त्याच्यामध्ये ऍड करावं लागतं, अँड दॅट केमिकल इज मिथिल ऍक्रिलेट. ओके. सो ज्या वेळेला आपण ऍक्रिलामाइड त्या वॉटरमध्ये ऍड करतो, त्याच्या एक एक मॉलिक्यूलला इथे एकमेकांसोबत इंटरलिंक करण्यासाठी मिथिल ऍक्रिलेट ज्या वेळेला आपण ऍड करतो, तेव्हा हे ऍक्रिलामाइड पॉलीअक्रिलामाइड मध्ये कन्वर्ट होऊन जातात. ओके. सो त्याच्यानंतर जे एक ओव्हरऑल कॉम्प्लेक्स तिथे फॉर्म होतो, एक ओव्हरऑल को पॉलिमर जो तिथे फॉर्म होतो, दॅट इज पॉलीमिथिल ऍक्रिलेट. ओके. सो ह्यांचं नेमकं काम काय आहे, जे मॉलिक्युल्सचा आपल्याला तिथे जेल हवाय तर त्यांना इंटरलिंक करण्यासाठी इंटरलिंकिंग केमिकल तिथे आपण ऍड करतो, जेणेकरून त्याचे एक एक सेपरेट मॉलिक्युल्स काय होतात, एकमेकांसोबत अटॅच होतात, इंटरलिंक्ड होतात. ओके. सो एखादा मोनोमर वापरून जर का आपल्याला तिथे पॉलिमरायझेशन करायचं असेल, तर एक वेगळं केमिकल वापरून आपण काय करतो, तिथे पॉलिमरायझेशन कॅरी आउट करतो. सो ह्या मेथडनी आपण जर का तिथे एक जेल क्रिएट केला असेल, एक जेल फॉर्म केला असेल, तर ती जी मेथड आहे दॅट इज ऑर्गॅनिक पॉलिमरायझेशन. ओके. जे की आपण जनरली SDS पेज मध्ये वापरतो.
ठीक आहे. सो ती सेम मेथड वापरून आपण काय करू शकतो, इथे एन्झाईम इमोबिलाइज करू शकतो. सो ज्याचा एक पर्टिक्युलर बेड आपल्याला रिक्वायर्ड आहे किंवा जो एक जेल आपल्याला इथे रिक्वायर्ड आहे तो असणार आहे ऍक्रिलामाइड. ऍक्रिलामाइडला पॉलिमराइज करण्यासाठी मिथिल ऍक्रिलेट ऍड करायचं. या दोघांचं पण इंटरलिंकेज होऊन एक जेल तिथे फॉर्म होतो. त्या जेलचं नाव आहे पॉलिमिथिल ऍक्रिलेट. त्या जेलच्या आतमध्ये छोटे छोटे वॅकंट स्पेसेस तिथे क्रिएट होतात अँड इन दोज वॅकंट स्पेसेस आपण जर का हे जेल पॉलिमराइज होण्याच्या आधीच जर का त्याच्यामध्ये एन्झाईम ऍड केलं तर त्या वॅकंट स्पेसेस मध्ये आपले एन्झाईम काय होतात, जाऊन इंटरलिंक्ड होतात, जाऊन त्या लॅटिस मध्ये वॅकंट स्पेस मध्ये एन्झाईम तिथे एंट्रॅप होऊन जातात. ओके, दिस इज द लास्ट मेथड ऑफ दॅट एन्झाईम इमोबिलायझेशन विच कम्स अंडर एंट्रॅपमेंट प्रोसिजर. ओके, सो आता ह्या इतक्या डिफरंट वेजनी आपण काय करू शकतो, तर एन्झाईमला एंट्रॅप करू शकतो एखाद्या पर्टिक्युलर पॉलिमराइज लॅटिस मध्ये. ठीक आहे, मग आता ह्याला वेगळ्या वेगळ्या फॉर्म मध्ये तुम्ही इमोबिलाइज करू शकता. फॉर एक्झाम्पल दिस मेथड कॅन बी क्लासिफाईड इंटू 5 डिफरंट कॅटेगरीज. मग कोणत्या पद्धतीचा आपण इथे इमोबिलाइज्ड पार्टिकल तयार करत आहोत त्यानुसार पुन्हा याला 5 डिफरंट कॅटेगरीज मध्ये आपण काय करू शकतो, तर डिवाइड करू शकतो. ओके, सो दोज 5 डिफरंट कॅटेगरीज आर लॅटिस, जे की आपण डायग्राम मध्ये पाहिलं. ओके, सो दिस इज दी लॅटिस फॉर्म ऑफ दॅट एनकॅप्सुलेशन और एंट्रॅपमेंट प्रोसिजर. ओके, अशा पद्धतीने जर का आपण एन्झाईमला एंट्रॅप करत असू तर त्याला काय म्हणणार आपण, त्याला आपण म्हणणार लॅटिस फॉर्मेशन. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी इज दी मायक्रो कॅप्सूल. म्हणजे ह्याच्यामध्ये छोटे छोटे कॅप्सूल्स क्रिएट केले जाणार, मायक्रो साईजचे ते कॅप्सूल्स असणार. त्या कॅप्सूलच्या आतमध्ये आपला एन्झाईम प्रेझेंट असणार. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट मेथड इज लिपोझोम फॉर्मेशन. Okay, so here a kind of lipid molecules will be used to entrap that enzyme. Okay, after that त्याचे आपण फायब्रिल मागे स्टडी केली तर ती मेथड आहे that comes under the membrane entrapment procedure, and the last one is the reverse missile procedure. Okay, so these are the 5 categories in which we can entrap our enzyme. Okay, so now we will see each and every method in brief. Okay, so the first method is lattice method. ओके, सो आता लॅटिस मेथड जी आपण आधी पण स्टडी केली ती सेम मेथड आहे. लॅटिस मध्ये आपण अल्जिनेट वापरतो. अल्जिनेट यूज केल्यानंतर जी एक मेथड आपण अल्जिनेट साठी आता स्टडी केली त्या सेम मेथडनी अल्जिनेट मध्ये एन्झाईमला एंट्रॅप केलं जाईल. त्याचे छोटे छोटे तिथे छोटे छोटे क्यूब्स तिथे तयार केले जातात. त्या क्यूब्सला एक स्पेसिफिक पीस मध्ये कट करून त्याचा एक एक पीस जो आहे त्या एक एक पीसला आपण इथे एन्झायमॅटिक रिएक्शन साठी यूज करू शकतो. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट मेथड इज दी मायक्रो कॅप्सुलर मेथड और मायक्रो कॅप्सूल फॉर्मेशन. ओके, सो हियर a small type of micro capsules will be formed. These micro capsules will be formed using alginate chitosan. ओके, सो मायक्रो कॅप्सूल्स मध्ये छोटे छोटे आपल्या टॅबलेट सारखे कॅप्सूल्स फॉर्म केले असणार. त्या कॅप्सूलच्या आतल्या साईडला काय असणार आहे, आपला एन्झाईम प्रेझेंट असणार आहे. ओके, एक्झाम्पलच्या दृष्टीने पाहायचं झालं तर एक कॅप्सूल इथे फॉर्म केलेला आहे. दॅट कॅप्सूल इज फॉर्म बाय युझिंग अल्जिनेट अँड कायटोसान. ठीक आहे, आता हा जो कॅप्सूल फॉर्म केलेला आहे त्याच्या कॅप्सूलच्या आतल्या साईडमध्ये अल्जिनेट आहे आणि बाहेरच्या साईडला कायटोसानचा एक कोर प्रेझेंट असेल. ठीक आहे, सो आतला कोर जो आहे दॅट कोर विल बी फॉर्म विथ अल्जिनेट अँड द शेल विल बी फॉर्म विथ ए कायटोसान. Okay, so this alginate chitosan core shell microcapsule was used to immobilize beta galactosidase enzyme. ह्याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे, एक जर का सर्क्युलर पार्ट तुम्ही कन्सिडर केलं तर त्याच्या आतल्या साईडला म्हणजे त्याच्या कोर साईडला एन्झाईम प्रेझेंट असेल. तो एन्झाईम अल्जिनेट मध्ये एंट्रॅप केलेला असेल. त्याच्या वरतून शेल प्रेझेंट असणार आहे अँड दॅट शेल विल बी मेड अप ऑफ ए कायटोसान मॉलिक्यूल. ओके, आता ह्यांचं नेमकं काम काय आहे, आतल्या कोर साईडला एक पर्टिक्युलर एन्झाईम व्यवस्थित तिथे स्थिर राहावा म्हणून अल्जिनेट आपण वापरतोय आणि त्याच्यानंतर बाहेरच्या साईडला जे आपण सबस्ट्रेट त्याला प्रोव्हाइड करणार आहोत तर त्याच्यासोबत व्यवस्थित रिॲक्शन कॅरी आउट होण्यासाठी आणि त्या कॅप्सूलचं स्ट्रक्चर तिथे डिसइंटिग्रेट होऊ नये त्याच्यासाठी कायटोसानचं शेल आपण त्याला प्रोव्हाइड केलंय. ओके, सो छोटे छोटे बॉल्स म्हणा किंवा कॅप्सूल फॉर्म मध्ये हे मायक्रो कॅप्सूल्स इथे तयार केले जाणार. ठीक आहे, त्याच्यानंतर next method is the liposome method. Okay, so here a particular type of lipid molecule will be used. That lipid molecule will be added into a particular buffer. Okay, त्या बफर मध्ये ऍड केल्यानंतर हे लिपिड मॉलिक्यूल स्वतःला एका लिपोझोम फॉर्म मध्ये कन्वर्ट करून घेतात. ठीक आहे, तुम्ही मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर स्टडी केलंय फर्स्ट इयर मध्ये.
Have you studied membrane structure in first year? Yes, ma'am. Okay, त्याच्यामध्ये Yes, तुम्ही ma'am. लिपिड, हा, Yes, ma'am. okay, have you studied lipid structure in that chapter? लिपिडचं स्ट्रक्चर तुम्ही स्टडी केलंय का त्याच्यामध्ये? Yes, ma'am. अगर आप मेम्ब्रेन को स्टडी करते हो तो मेम्ब्रेन में आप देखते हो कि बाय लिपिड लेयर है, ओके उस बाय लिपिड लेयर में लिपिड का जो एक हाइड्रोफोबिक पार्ट है वो इनर कोर फॉर्म करता है और उसका जो एक हाइड्रोफिलिक पार्ट है वो अपर लेयर फॉर्म करता है, ठीक है। अगर मैं उसमें से सिर्फ एक ही लेयर को लेती हूँ, बायोलिपिड लेयर में से सिर्फ एक लेयर को निकाल के सिर्फ एक ही लेयर को अगर मैं लेती हूँ और उसको अगर मैं वाटर में ऐड करती हूँ तो उसके छोटे छोटे एक राउंड शेप बॉल्स क्रिएट हो जाता है, जिसमें अंदर का कोर जो है वो हाइड्रोफोबिक होता है और बाहर के साइड में क्या होता है, लिपोफिलिक मॉलिक्यूल्स अटैच हो जाते हैं, ओके। वैसा अगर एक स्ट्रक्चर यहाँ पे फॉर्म होता है तो उसे बोलते हैं हम लिपोसोम्स, ओके। सो सिंपल, अगर लिपिड मॉलिक्यूल्स को लेके हम वाटर में ऐड कर देते हैं तो उसका जो भी हाइड्रोफोबिक पार्ट है वो एक जगह पे कॉन्सेंट्रेट हो जाता है और जो भी वाटर लविंग पार्ट है वो बाहर के साइड में एग्रीगेट हो जाता है, ओके। सो इन दिस वे वी प्रिपेयर ए लिपोसोम स्ट्रक्चर, ओके। तो यहाँ पे हम क्या करते हैं, जो भी हमारे पास एंजाइम का सोल्यूशन होता है उस एंजाइम के सोल्यूशन में हम लिपिड मॉलिक्यूल्स को ऐड करते हैं। लिपिड मॉलिक्यूल्स बिकॉज ऑफ देयर हाइड्रोफिलिक एंड हाइड्रोफोबिक नेचर वहां पे लिपोसोम फॉर्म करता है। लिपोसोम फॉर्म करते वक्त अंदर का जो एक एग्रीगेट वहां पे फॉर्म होगा, हाइड्रोफोबिक कोर जो वहां पे फॉर्म होगा, उस हाइड्रोफोबिक कोर में क्या हो जाता है, हमारे एंजाइम मॉलिक्यूल्स वहां पे एंट्रैप हो जाते हैं, ओके। सो इन दिस वे वी कैरी आउट लिपोसोमल structures, okay। Just 2 minutes.